नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे त्याचे आभाळ वेगळे. एक सूचना, या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा त्याचे आभाळ वेगळे. मी पाचगणीच्या कॉन्व्हेंट शाळेत हेड मिस्ट्रेस म्हणून होते तेव्हाची गोष्ट. सेकंड इयरला एका मुलाच्या ऍडमिशनसाठी त्याचे आई वडील मुलासकट आले होते. मी त्या आई वडिलांना बसायला सांगितलं आणि मुलाकडे पाहत म्हणाले, बाळा तुझं नाव काय? स्वामी. ओके स्वामी, बरं सांग मला तुला कुठला विषय आवडतो रे? त्याने बॅग उघडली आणि पेंटिंगची वही बाहेर काढली, मला दाखवली. त्याने खरंच छान छान चित्र काढली होती. वयाच्या मानाने त्याच्या चित्रकलेत खूपच समजत होती. अरे वा वा स्वामी, मग तुला मोठेपणी मोठा चित्रकार व्हायचंय का रे? तो मानेने हो हो म्हणत असताना त्याचे वडील मध्येच बोलले, मॅडम कसं आहे, मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अधिकारी आहे, म्हणजे सर्व परीक्षा पास देऊन मी अधिकारी आहे. स्वामी पण तेच करेल. स्वामी पण माझ्यासारखाच अधिकारी होईल, म्हणजे तो 12वी नंतर दिल्लीला जाईल पुढील शिक्षणासाठी. पण त्याची आवड पण बघायला पाहिजे ना. हो हो, हे आता काय पेंटिंग करतो ना स्वामी, ती त्याची हॉबी. हो, पेंटिंग विल बी ओनली हॉबी, नो करिअर. त्याच्यात कसली करिअर होणार मॅडम? स्वामी काहीतरी सांगू पाहत होता, पण त्याच्या आईने त्याला दटावले. स्वामी गाल फुगवून गप्पच राहील. स्वामी आमच्या शाळेत येऊ लागला. शाळेत येताना रोज माझ्यासाठी एखादे फूल आणू लागला. माझ्या हातात फूल देताना गुड मॉर्निंग मॅडम आणू लागला. एखादा दिवस तो गैरहजर राहिला तर मला चुकल्यासारखे वाटू लागले. त्याच्या वर्गातील प्रगती मी पाहत होते. सर्व विषयात त्याला गती होती, पण तो चिकित्सक होता. त्याला नेहमी अनेक प्रश्न पडत. रंगीबेरंगी फुलपाखरे पाहून तो वेडा होई. त्यांच्या मागे फिर. निसर्गात होणारे बदल त्याला आश्चर्यचकित करत. आमच्या शाळेजवळ जांभळीचे झाड होते. वसंतात त्याला हिरवी पालवी आली, मग पाने जून झाली. त्यातील एक पान तो मला दाखवी आणि पानाच्या रंगात असा बदल का होतो हे विचार. मी वनस्पती ज्ञान, मला तेवढं वनस्पती ज्ञान नसल्यामुळे मी त्याला बायोलॉजीच्या शिक्षकांकडे पाठवले. हे शिक्षक त्याला समजावं, पण त्याचं बहुतेक समाधान होत नसे. तो एक एक वर्ग पास करत चालला होता. त्याच्यासाठी शाळेत नवीन चित्रकला शिक्षक आले. ते चित्रकलेचा कोर्स करून आमच्या शाळेत आले. एक दिवस मी माझ्या रूममध्ये काही काम करत असताना अचानक स्वामी माझ्याकडे आला. तो रागाने मला म्हणाला, मॅडम तुम्ही बघा ना, हे मी निसर्ग चित्र किती मेहनतीने काढलंय, बघा दिसतंय ना. तर टीचरने याला 0 मार्क्स दिले. मी त्याने काढलेले चित्र हातात घेतले. खरोखरच पाचगणीला रोज संध्याकाळी दिसणारे आभाळ त्याने काढलं होतं. मलूल झालेला मावळतीकडे झुकलेला सूर्य दिसत होता. त्याची प्रभा आजूबाजूला पसरली होती. या चित्राला टीचरने का 0 मार्क्स दिले हे मला समजेना. मी टीचरना बोलावून घेतले. टीचर माझ्या रूममध्ये आले. टीचर, हा स्वामी म्हणतो तुम्ही त्याच्या चित्राला 0 मार्क्स दिले का? मॅडम, मी या वर्गाला आभाळाचं चित्र काढायला सांगितलं होतं. बाकी सर्व मुलांनी एक स्वामी सोडून आभाळाला निळं काढलं, निळा रंग दिला. पण या स्वामीने बघा असं पिवळं नारंगी आभाळ काढलं, म्हणून मी त्याला मार्क दिला. का? आभाळ निळच का असतं? बघा ना मॅडम, आपण काय करतो, झाडाची चित्र काढायची तर आपण झाडांना हिरवीच पानं दाखवतो. पण या स्वामीने ना त्या दिवशी तांबूस लाल पाने दाखवली. आज निळं आभाळ काढायचे सोडून पिवळी नारंगी आभाळ काढले. बाकी मुलांनी, सर, मी मध्येच थांबलो. सर, बाकी मुलं आणि स्वामी यात हाच फरक आहे. बाकी मुलांना हिरवीच पाने दिसतात, पण स्वामीला पानाची लाल सुटूक पालवी दिसते. बाकी मुलांना निळं आभाळ दिसतं. पण सर, संध्याकाळी तुम्ही शाळेतून घरी जाताना आभाळ पाहिलं का? ती या चित्रात स्वामीने काढलंय, असे नारिंगी पिवळे असं आभाळ. पण मॅडम, पुस्तकात म्हटलंय की. हाच फरक असतो सर. स्वामी आणि इतर मुलात त्याचे आभाळ इतरांपेक्षा वेगळं आहे. असा एखादाच मुलगा वेगळा विचार करणारा असतो. एखादाच मुलगा असतो, तो कदाचित आर्किमिडीज होतो, आईन्स्टाईन होतो.
सर आणि स्वामी गेले. दुसऱ्या दिवशी स्वामी मला पिवळा गुलाब घेऊन गुड मॉर्निंग करून गेले. माझी मग आमच्याच संस्थेच्या बँगलोर शाखेत बदली झाली. आता माझा पाचगणी शाळेशी फारसा संपर्कच राहिला नव्हता. बँगलोरमध्ये 10 वर्षे नोकरी करून मी निवृत्त झालो. आमच्याच संस्थेचा हिरक महोत्सव झाला, तो यावेळी पाचगणीत होणार होता. मला मुख्य पाहुणे म्हणून निमंत्रण होतं. मी खुश झाले. खूप वर्षांनी मी माझी जुनी वास्तू पाहणार होतो. माझ्या वेळचे काही शिक्षक अजूनही त्या शाळेत होते. बरीच माझी विद्यार्थी मंडळी या कार्यक्रमाला यायची होती. मला स्वामीची आठवण झाली. आता तो मोठा होत कदाचित मोठा चित्रकार झाला असणार याची मला खात्री होती. मी पाचगणीत पोहोचले. माझे जंगी स्वागत झाले. अनेक माजी शिक्षक, अनेक माजी विद्यार्थी आले होते. माझ्या वेळचे काही शिक्षक अजून शाळेत होते. मी लावलेली अनेक झाडे आता मोठी झाली. मी लावलेले एक वडाचे झाड आता हळूहळू वृक्ष होत आले. अनेक माजी विद्यार्थी मला भेटून गेले. मला प्रत्येक बॅच आठवत होती. आठवणीने मी नाव घेऊन अनेकांची विचारपूस केली. स्वामीच्या वर्गातील मुले मुली मला भेटायला आले. त्यांनी आलेल्या भेटीचा मी स्वीकार करताना विचारले, हा तुम्ही सर्व आलात, पण व्हेअर इज स्वामी? स्वामी आला नाही काय? ती मुलं कावरी बावरी झाली. त्यातील अनुष्का हळूच म्हणाली, मॅडम मॅडम स्वामी इज नो मोर. काय? व्हॉट? येस मॅडम, इज नो मोर. काय झालं स्वामीला? काय झालं होतं? मॅडम, त्याच्या पालकांनी त्याला पुढील शिक्षणासाठी दिल्लीला पाठवलं, UPSC साठी. त्यात तो 3 वेळा फेल झाला आणि मग त्याने स्वतःलाच संपवलं. माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागली. लाल गुलाबी पाने काढणारा, पिवळे नारिंगी आभाळ काढणारा स्वामी कुणालाच कळला नाही. अगदी जन्मदात्यांना सुद्धा नाही कळला. ओ स्वामी, स्वामी तुझं आभाळच वेगळं होतं. तुला ओळखायला सारेच चुकले. तुला स्वामी, तुझं आभाळच वेगळं. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.